काँग्रेसने पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतलाय, तर काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची देखील माहिती समोर आली आहे। त्यामुळे प्रत्यक्ष कारवाई झाल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचं स्पष्ट झालंय। महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराचा पराभव काँग्रेस आमदारांमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय। शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना शरद पवारांनी पाठिंबा दिला होता। महाविकास आघाडीकडील एकूण बलाबल आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांनी जयंत पाटील यांचा विजय होण्याची काही प्रमाणात शक्यता होती। मात्र प्रत्यक्षात शेकापचे जयंत पाटील यांचा दणदणीत पराभव झाला। काँग्रेसनेही त्यांच्या पक्षातील गद्दार शोधून काढलेत। भविष्यात गद्दारी करण्याचं कुणाचंही धाडस होणार नाही अशी कारवाई करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं। आपल्याला आता तो काही गेलेली इज्जत लावायसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून आमदारांना प्रलोभ देऊन फंड्स देतो, पैसे देतो, 5-5 कोटी रुपये देतो, 100 कोटी रुपये मतदारसंघासाठी देतो, असं खुलेआम व्यवहार फोन करून त्यांनी संपर्क केला। त्याला काही बळी पडले। काँग्रेसमधील काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातमीमुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे। विधानसभा निवडणूक 3 महिन्यांवर आलेली असतानाच आमदार पक्ष सोडणार असतील तर त्यामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो। आता आमदार आधी पक्ष सोडतात की काँग्रेसने कारवाई केल्यावर पक्ष सोडतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान गद्दार आमदारांमध्ये नांदेडमधील आणि मुंबईतील काही आमदारांचा समावेश असून काँग्रेसने त्यांची नावे शोधून काढली आहेत। याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार तोफ डागली। 200 कोटींचे निधी दिले, पैसे नाही आहेत। 8 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर। महाराष्ट्र सरकारवरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे। 200 कोटींचा निधी उधळला गेला मते देणाऱ्या यांच्यावरती, आणि 10 कोटीपासून 25 कोटीपर्यंत रोख रक्कम देण्यात आला। आणि काही आमदारांना जमिनी देण्यात। काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत राज्यात 13 जागा जिंकल्या होत्या। इतकं मोठं यश मिळाल्यानंतरही काँग्रेसला त्यांच्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आलं। परिणामी आता काँग्रेस काय कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।